नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मराठा हिस्ट्री सिरीज पाहत आहोत. आज एपिसोड 4 अपलोड करत आहे. मराठा साहित्य आपण पाहत आहोत. त्याच्यातच आपण सर्वात आधी पाहिलं होतं ते म्हणजे शिवकालीन बखर, पेशवेकालीन बखर आणि त्यानंतर शकावली. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे संस्कृत साधने. इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर संस्कृत साधनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातीलच काही सर्व प्रमुख पुस्तके आहेत त्याबद्दल माहिती करून घेऊया. सर्वात आधी येते ते शिवभारत परमानंद यांचं. हे काव्यात्मक आहे. यात एकूण 32 अध्याय दिलेले आहेत. यामध्ये शहाजीराजे ते शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीची माहिती दिलेली आहे. यानंतरचे आहेत राधा माधव विलास चंपू, जयराम पंडित. हे पुस्तक वारंवार परीक्षेत विचारलं जातं, त्यामुळे ह्याला डबल अंडरलाईन करा किंवा 3 स्टार देऊन ठेवा, कारण हा प्रश्न वारंवार परीक्षेत विचारला जातो. हा ग्रंथही काव्यमयच आहे. यात शहाजीराजे यांचे चरित्र व पराक्रम दिलेला आहे. यानंतरचा पुढचा आहे पुस्तक ते म्हणजे पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान जयराम पिंडे. पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान जयराम पिंडे. पन्हाळगडाचा लढ्याबद्दल याच्यात माहिती दिलेली आहे. यानंतरचं पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे शिवराज्याभिषेक कल्पतरू, कवी अनिरुद्ध. शिवराज्याभिषेक कल्पतरू, कवी अनिरुद्ध. यामध्ये शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाविषयीची माहिती दिलेली आहे. यानंतरचं पुढचं साधन आहे ते म्हणजे दंडनीती प्रकरण, केशव पंडित. यामध्ये मुख्यतः दिलेलं आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली न्यायपद्धती. आपण साहित्य पाहत असताना बखर वाङ्मय पाहिलं, शकावली पाहिल्या, संस्कृत साधने पाहिली. या सर्वांच्या तुम्ही उत्तम नोट्स काढून ठेवा. वारंवार हे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे त्याची व्यवस्थित तयारी तुम्ही केली पाहिजे. आधीचे सगळे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ पहा. आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत